नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईल ह्या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण चटपटीत अशी पापडाची चटणी बनवणार आहोत। ह्यासाठी मी 6 ते 7 पापड भाजून घेतलेले आहे। लाल मिरची पावडर, गरम मसाला, मीठ, शेंगादाण्याचा कूट, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर। अतिशय कमी साहित्यात आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि खायला म्हणाल तर एकदम मस्त चटपटीत लागते। आता हे जे पापड आहेत हे मी गॅसवर भाजून घेतलेले आहेत। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ओव्हन मध्ये देखील भाजून घेऊ शकता। आता ह्या पापडाचा असा छान चुरा करून घ्यायचा आहे। खूप जास्त बारीकही नाही आणि खूप जास्त जाडही नाही, असं आपल्याला पापडाचा चुरा करून घ्यायचा आहे। तर ओबडदोबडच करायचं आहे। घरातली भाजी टिफिन मध्ये देऊन संपली आहे आणि जेवायला आता आपण एकटेच घरात आहे। अशा वेळेस भाजीला एकटीसाठी काय बनवायचं हा प्रश्न खूप मोठा आहे आणि तेव्हा मग मी काय करते, असेच 2 किंवा 3 पापड भाजते आणि मस्तपैकी पापडाची चटणी करते। किंवा मुलांना टिफिन मध्ये द्यायला देखील खूप बेस्ट ऑप्शन आहे। त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला तर ही पापडाची चटणी ट्राय करा। आता ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे, लाल मिरची पावडर घातलेला आहे। घरात आपला जो रोजच्या वापरातला गरम मसाला किंवा काळा मसाला असतो तो देखील थोडासा घालायचा आहे। भाजलेल्या शेंगादाण्याचा कूट घालायचा आहे आणि वरून कच्चं तेल घालायचं आहे आणि हे सगळं आता बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी चटपटीत पापडाची चटणी किंवा पापडाचा खुडा देखील म्हणतात। तर खायला एकदम मस्त आणि झटपट होणारी रेसिपी आहे। रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर ही पापडाची चटणी तोंडी लावण्यासाठी देखील बेस्ट ऑप्शन आहे। तर आपली पापडाची चटणी तर बनून तयार आहे। ही चटणी बघूनच माझ्या तोंडाला जाम पाणी सुटलंय। आता मी तर खाण्यासाठी रेडी आहे। तुम्ही देखील रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका। तर भेटूया माझ्या पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।